नमस्कार. मी भोसले ऋतुजा प्रभाग क्रमांक 6 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे. उद्या दिनांक 2 डिसेंबर रोजी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि हां. येणाऱ्या काळात जर मला प्रभागातील जनतेने संधी दिली, तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करीन आणि प्रभागातील सर्व नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचे प्रयत्न करीन व विकासात्मक गोष्टी घडवून आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. नमस्कार. हं. नमस्कार. प्रभाग 6 ब मधील जनतेला मी आवाहन करतो की आपल्या सेवेसाठी व आपल्या प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी माझी पत्नी सौभाग्यवती भोसले ऋतुजा ही आपल्या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे. तिचं चिन्ह आहे घड्याळ. गेले अनेक वर्षापासून मी आपल्या सेवेत आहे. आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी तत्पर राहिलो आहे, हे आपण जाणतच आहात. तरी येणाऱ्या काळात देखील तुम्ही ऋतुजाला संधी देऊन आपण नक्कीच आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आमच्या सोबत राहा. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू. कोणतीही गोष्टी असू द्या, दवाखाना, रस्ते, नाली, स्वच्छता बाबतीत विषय, लहान मुलांसाठी प्ले गार्डन्स आणि पथदिवे यासारखे मूलभूत गरजा भागविण्यासाठी आम्ही तत्पर तर आहोतच, पण या पलीकडे जाऊन देखील आम्हाला आपल्या प्रभागासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. तर नक्कीच उद्या दिनांक 2 डिसेंबर मतदान बजावून, मतदार बांधवांनो आपला हक्क बजावून नक्कीच ऋतुजा भोसले हिला घड्याळासमोरील बटन दाबून नगरपालिकेत पाठवण्याची संधी द्या व आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आपण एक साक्षीदार बना. इथं वार्ड क्रमांक 6 मध्ये पाहण्यात आलेलं आहे, की पहिल्या नगरसेवकांनी काय केलंय का? काही नाल्या वगैरे, रस्ते काय झालेले आहेत का? असं असतं तर जनतेचा उद्रेक नसता झाला आणि आमच्यासारखी युवा पिढी या ठिकाणी नसली असती. जनतेला माहिती आहे कितीपट काम झालं आहे, किती निधी आला आहे, कोणी काम केलं आहे, कोणी नाही. हे सगळं जनता समजून आणि जाणून आहे. या भागातील जनता आता हुशार झाली आहे. नक्कीच जनता यावेळेस काम करणाऱ्या उमेदवाराला संधी देईल, हे मी जाणून घेतलं आहे.